और पात्रे 11 उमेश 11। आपका जो स्कोरर है मेरे राइट साइड में बैठा है उमर 11 और वरद स्वस्तिक आपका जो स्कोरर है मेरे लेफ्ट साइड में बैठे हुए हैं। वरद स्वस्तिक उमर 11 आपके स्कोरर मेरे लेफ्ट साइड में है। विक्रोलियंस पात्रे 11 अलीबाग आपके जो स्कोरर है मेरे राइट साइड में है। तो खेल की शुरुआत हो चुकी है। विक्रोलियंस ने बैटिंग की शुरुआत की है। मनीष और निशांत दो ओपनिंग बैट्समैन आ चुके हैं। वाइड बॉल दिया गया है। तो हम दोनों मैचेस जो है पैरेलली चलेंगे और उसके स्कोर आपको बीच बीच में बताते रहेंगे। सो इजाज कुरैशी और रवि लिंगाला ये दोनों ओपनिंग बैट्समैन आ चुके हैं। उमर 11 के उमर 11 2016-17 के मौसम का सबसे कामयाब प्रदर्शन वाला संघ रहा है। टेनिस बॉल रबर बॉल दोनों में काफी अच्छी कामयाबी हासिल की। हाल ही में लेजेंड ट्रॉफी जीती उमर 11 ने। तो विक्रोलियंस और पात्रे 11 का मुकाबला शुरू हो चुका है और यहां पर अब इंतजार है लेफ्टी राइटी कॉम्बिनेशन। इजाज लेफ्टी बैट्समैन है, राइटी बैट्समैन है रवि लिंगाला। रवि लिंगाला जिनको सुप्रीमो कप में बेस्ट बैट्समैन का अवार्ड मिला, लेजेंड ट्रॉफी में बेस्ट बैट्समैन जीत चुके हैं। बॉलर एंड पर कल्याणी घोरपड़े और पहला ओवर लेकर आ रहे हैं जॉनसन। जॉनसन का सामना करेंगे लेफ्टी बैट्समैन इजाज। पहली बॉल पर अपना रनअप चूकते हुए और अंपायर ने डेड बॉल दिया है। बारिश के मौसम में अपने रनअप पर काफी मेहनत करनी होगी तमाम गेंदबाजों को। रनअप आपका चाहे छोटा हो चाहे लंबा हो, एक रिदम में जो स्टेप्स आप लेते हैं उस स्टेप्स को कीचड़ में दौड़ना यह चुनौती भरा काम रहेगा। जॉनसन की पहली गेंद और इजाज ने गुडलैंड बॉल को केवल टैप करते हुए खेला था पॉइंट की तरफ। एक रन को पूरा किया है। बहुत अच्छे बाउंस को देखा गया पहली बॉल पर। रबर बॉल क्रिकेट की शुरुआत हो चुकी है। मुंबई में बारिश का मौसम और रिमझिम बारिश के साथ क्रिकेट का एक अलग मजा। बारिश मतलब रेनी क्रिकेट, प्याज के पकोड़े और गर्मा गर्म चाय, ये बारिश को डिफाइन करती है। तो लाइव टेलीकास्ट www.tenniscricket.in पर शुरू हो चुका है। आप देख रहे हैं विक्रोलियंस द्वारा आयोजित रबर बॉल रेनी क्रिकेट टूर्नामेंट। 16 टीमें खेल रही है, 4 ग्रुप में डिवाइड किया गया है। इस बार बहुत ही बढ़िया गेंद राइट आर्म ओवर द विकेट आए थे और ऑफ स्टंप का आक्रमण पकड़ा था। छरहरे बदन के पतले से जॉनसन, बहुत रिदमिक स्टाइल उनका। रवि लिंगाला थोड़ा सा टेंटेटिव फुटवर्क में। रबर बॉल क्रिकेट में बहुत अच्छा प्रदर्शन रवि लिंगाला द्वारा। इवन मुंबई क्रिकेट स्टार्स सीजन 2 में बहुत अच्छा प्रदर्शन। इस बार लेग स्टंप की लाइन को पकड़ा था और टप्पा खाकर बॉल बाहर की तरफ डिविएट हुई। विकेट कीपर वहां पर गेंद को रोकने में कामयाब जरूर रहे थे। बहुत अच्छी वेरिएशन। पहली बॉल राउंड द विकेट, उसके बाद वाली 2 गेंदें ओवर द विकेट, उसमें भी दूसरी बॉल ऑफ स्टंप पर, तीसरी गेंद लेग स्टंप पर। बहुत सारा वेरिएशन जॉनसन का और तुरंत इजाज और रवि के बीच में बात होती हुई। हमारे तमाम दर्शक जो इस सीधे प्रसारण के साथ जुड़ चुके हैं उन सभी का हार्दिक स्वागत है। बारिश में फील्डिंग करना आसान नहीं। देखे हमारे मित्र सादिक राजापुरकर अभी अभी थोड़ा सा मड बाथ उन्होंने लिया। जॉनसन की अगली गेंद जैसे टप्पा खाया, शॉर्ट पिच दी, हरकत ली, उसको हुक कर दिया, आउट होने का खतरा और रवि लिंगाला आउट।
बहुत ही बढ़िया कैच। मनोज जोशी द्वारा बहुत ही दर्शनीय कैच और आउट होकर रवि लिंगाला 0 पर। जॉनसन की तारीफ करना चाहूंगा, उन्हें पता है कि 2 बॉल डॉट गई थी रवि लिंगाला की। रवि लिंगाला हरकत में आएंगे, जानबूझकर बॉल को शॉर्ट रखा था। रवि लिंगाला ने स्ट्रोक बहुत अच्छा खेला, लेकिन कीचड़ और घास के बीच में अपने पैरों का संतुलन, फुटवर्क इतना बढ़िया था मनोज जोशी उर्फ पिंटिया का, मानो माइकल जैक्सन कीचड़ और घास में डांस कर रहे हैं, उस तरह उन अपने पैरों को फैलाते चले गए और आते हुए कैच का स्वागत किया और पहले विकेट का पतन। रवि लिंगाला 0 का चश्मा पहनकर वापस लौटे और रवि की जगह लेने के लिए आ गए हैं अब उमर खान। पहला विकेट गिरता हुआ, स्कोर है 1 रन 1 विकेट के नुकसान पर। हमारे तमाम दर्शकों का हार्दिक स्वागत है। आप देख रहे हैं विक्रोलियंस का रेनी टूर्नामेंट। एट अ टाइम 2 मैचेस चल रहे हैं, ग्रुप ए और ग्रुप बी के। पहले लीग मैच की शुरुआत जॉनसन अब राउंड विकेट आते हुए लेफ्टी बैट्समैन के लिए बल्ले का अंदरूनी सिरा लिया, फ्रेंच कट लगती हुई और बॉल चली गई लॉन्ग स्टॉप की पोजीशन पर, जहां पर उसे उठाया गया और फील्ड किया गया विकेट कीपर द्वारा। राम विकेट कीपर रहे थे वहां पर, तो ये 1 रन वहां पर लिया इजाज ने। इजाज पहुंचे 2 पर, 0 पर आउट हुए रवि। अब आए हैं उमर खान। विक्रोलियंस 1 ओवर के बाद 8 रन पर खेल रही है बिना कोई विकेट के नुकसान के पात्रे 11 अलीबाग के सामने। पात्रे 11 अलीबाग के जो फील्डर्स हैं वो फ्लोरोसेंट ग्रीन कलर के एप्रन पहने हुए हैं। जॉनसन की अगली गेंद, इस बार जैसे ही टप्पा खाया उमर खान ने हरकत ली और बॉल को पुल कर दिया था विकेटों के सामने। पहले रन को पूरा किया, दूसरे की दौड़ लगा चुके हैं दोनों बैट्समैन और अब तीसरे की दौड़ भी लगा चुके हैं उमर और इजाज, और अब चौथे की भी दौड़ लगा चुके हैं। क्या बात है, उमर खान बहुत तेज दौड़ते हैं उमर खान और अच्छा साथ दिया इजाज ने। उमर खान ने जैसे ही शॉट खेला, हरकत ली थी, कॉलिंग अच्छी थी, टाइमिंग सही रही और ये 4 रन दौड़कर पूरे किए। तो इस तरह पहले ओवर की समाप्ति पर उमर 11 6 रन 1 विकेट के नुकसान पर। बैट्समैन आउट, रवि लिंगाला 0 पर, कॉट बाय मनोज जोशी, बोल्ड बाय जॉनसन। तो हमारे बीच कई ऐतिहासिक क्रिकेटरों का आगमन होता हुआ। हमारे काबिल दोस्त सुल्तान खान, इनको आप देख रहे हैं, इसके अलावा जयेश पाटिल, अकबर खान जो कि फेसबुक पर काफी एक्टिव है, सबको तरबूज खिलाते रहते हैं। दोनों टीमों की जानकारी के लिए, कीचड़ की वजह से पानी में बॉल अगर गिरती है, छुप जाती है, तो दौड़कर आप 4 ही रन ले सकते हैं। 4 से ज्यादा दौड़ने का कष्ट न करें, क्योंकि 4 से ज्यादा मिल नहीं पाएंगे। तो दूसरे ओवर की शुरुआत हो चुकी है विक्रोलियंस के लिए। विक्रोलियंस पहले ओवर में 8 रन बिना कोई विकेट के और अच्छी शुरुआत है वहां पर निशांत और मनीष की, जबकि दूसरी ओर जॉनसन ने पहला ओवर किया है, 6 रन देकर 1 विकेट हासिल किया है और रवि लिंगाला को कैच आउट किया था मनोज जोशी के हाथों में। और अब नया ओवर लेकर आ रहे संदेश, और संदेश का सामना करने के लिए तैयार है वहां पर बैट्समैन इजाज। संदेश को आप देख रहे हैं, बहुत ही अलग ही हेयर कट, जावेद हबीब स्टाइल। हेयर स्टाइल अगर आपको देखनी है तो भिवंडी क्रिकेट में भी आपको अलग अलग स्टाइल के हेयर स्टाइल देखने मिलेंगे। यहां पर भी अगर आप हमारे भावेश को देखें तो माशाअल्लाह बहुत अच्छा हेयर कट। 60 रुपए में क्रांति है। तो नए ओवर की शुरुआत, राइट आर्म राउंड द विकेट क्रीज के कोने से इजाज के लिए मिडिल स्टंप पर आती हुई, थोड़ा सा संतुलन रख नहीं पाए थे। प्लेसमेंट हालांकि इस तरह रखी थी कि बॉल चली गई थी मिड ऑन पर और वहां पर आगे आकर दौड़े, थोड़ा गिरे और देखिए संतुलन को बनाए रखा और उमर खान आउट। नेवर रन ऑन अ मिसफील्ड, ऐसा क्रिकेट में कहा गया है। जैसे ही खिलाड़ी फिसला वहां पर उमर 11 खिलाड़ी जो थे वो खुश नजर आए, लेकिन उन्हें कहां पता था कि ये खुशी जो है, ये खुशी का लम्हा 1 सेकंड का था।
क्योंकि संतुलन को अच्छा रखा और थ्रो दे दिया और रनआउट के रूप में गिरता हुआ उमर का विकेट। यही बारिश का क्रिकेट है, यहां अर्श से फर्श पर और फर्श से अर्श पर आते जाते देर नहीं लगती। अब नए बैट्समैन के रूप में आ रहे भावेश पवार, भिवंडी के एक जाने माने हरफन मौला खिलाड़ी, और इनका अब पिच पर आगमन होता हुआ। आउट होने से पहले उमर खान ने 4 रन दौड़कर बनाए थे इजाज के साथ। स्कोर है 7 रन 2 विकेटों के नुकसान पर। उमर 11, 6 ओवर का मुकाबला है। उमर 11 का मुकाबला चल रहा है इस वक्त वरद स्वस्तिक के सामने। उमर 11 पहले बैटिंग कर रही है और वरद स्वस्तिक के खिलाड़ी इस वक्त गुलाबी रंग के एप्रन को पहनकर फील्डिंग कर रहे हैं। राइट आर्म राउंड द विकेट, लेफ्टी बैट्समैन इजाज। अब दोनों बैट्समैन लेफ्टी है और इससे एक अच्छा फायदा होगा गेंदबाज का कि वो सातत्यता से एक तरफ गेंदों को रख पाएंगे। जो पिच पर जो ग्रुप के मैचेस शुरू हुए हैं उसी ग्रुप के तमाम मैच उसी पिच के ऊपर खेले जाएंगे। मैं बताता चलूंगा आप लोगों को। संदेश राइट आर्म राउंड द विकेट, इस बार शॉर्ट बॉल दी, हरकत ली, बैकफुट पर गए और क्या खूबसूरत अंदाज में एक्स्ट्रा कवर के ऊपर से लॉफ्टेड ड्राइव था। बैकफुट पर जाकर खेलना, और खास करके जब लेफ्टी बैट्समैन बैकफुट पर जाकर खेलता है तो उसको देखने का मजा कुछ और ही होता है। और वहां पर इजाज ने 2 रन मुकम्मल किए। स्कोर आगे बढ़ता हुआ अब पहुंचा 9 पर 2 विकेटों के नुकसान पर। पहला विकेट 1 पर, दूसरा 7 पर। पहले आउट हुए थे रवि लिंगाला 0 पर, अभी आउट हुए उमर खान 4 पर। संदेश का यहां पर ओवर शुरू हो चुका है। अगली गेंद इस बार ऑफ स्टंप के बाहर रखा था, बल्ले को रोल ओवर करते हुए प्लेस कर दिया था शॉर्ट मिड विकेट की तरफ। दूसरे रन को दौड़कर पूरा किया, तीसरे की दौड़ लगाना चाहते थे वहां पर, पहले हां फिर ना फिर हां, और आखिरकार तीसरा रन भी मुकम्मल कर लिया यहां पर उमर 11 के दोनों बल्लेबाजों ने। तो इन 3 रनों के साथ स्कोर को थोड़ा मजबूती मिलती हुई अब पहुंचा है स्कोर 12 पर 2 विकेटों के नुकसान पर। दूसरा ओवर चलता हुआ उमर 11 अंधेरी का मुकाबला वरद स्वस्तिक के सामने चलता हुआ पिच नंबर 2 पर, जबकि पिच नंबर 1 पर विक्रोलियंस के निशांत शिवलकर की बल्लेबाजी का जलवा आप देख रहे हैं। पहले 6 है, पहला 6 अभी निशांत ने लगाया है। संदेश की अगली बॉल इस बार तेज तर्रार, और जैसे ही जितनी तेज आई उतनी तेज उसको भेजने का प्रयास था भावेश पवार का, और भावेश पवार कैच आउट वहां पर वाइडिश लॉन्ग ऑन पर कैच को लपका गया। बहुत ही उत्कृष्ट कैच लिया गया है जॉनसन द्वारा, और वाकई में इस वक्त उमर 11 दबाव में। तीसरा विकेट गिरता हुआ भावेश पवार मैदान पर गए, और जैसे कोई ऑफिस का कर्मचारी ऑफिस में यस सर बोल के सिक लीव लेकर वापस आ जाता है, वैसे आउट होकर वापस लौटे और उनकी जगह लेने जा रहे हैं पिंटू पार्चा। आइए आपको स्कोर बताना चलूं विक्रोलियंस का 26 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट। दूसरा ओवर दो ओवर में 26 रन 1 विकेट, और निशांत शिवलकर 15 रनों की बेशकीमती पारी और पहला सिक्सर लगाने का बहुमान निशांत शिवलकर को। यहां पर 3 विकेट गिरे हैं। रवि लिंगाला 0 पर, उमर 4 पर, भावेश पवार 0 पर। संदेश को मिलने वाला ये विकेट, पहला विकेट जॉनसन को, दूसरा रनआउट, तीसरा संदेश को मिला है। फील्डिंग का स्टैंडर्ड बहुत अच्छा रहा है आज यहां पर वरद स्वस्तिक ये टीम का। इजाज के साथ जुड़ते हुए अब पिंटू पार्चा यानी कि समर पार्चा
घाटकोपर की एक जानी मानी शख्सियत। क्रीज के कोने से अब की बार जैसे ही टप्पा खाया, देखिए क्या खूबसूरत अंदाज में शॉट और ये कैच। अब इसे कोई क्या कहे, जो भी होता है मंजूर खुदा होता है, ऐसा मैं कह सकता हूं। इतना बढ़िया शॉट लिया था, ऐसा बिल्कुल बनाना स्विंग देखा हमने गेंद का, जिस तरह डिएगो मैराडोना किसी जमाने में बनाना किक लगाते थे, और क्या कैच लिया वहां पर मनोज जोशी उर्फ पिंटिया। मोहम्मद रफी साहब का गाना याद आ गया मुझे, जा देखी जमाने की यारी बिछड़े सभी बारी बारी। 4 विकेट गिरे जिसमें 3 खिलाड़ी 0 पर आउट हुए हैं, और स्कोर कार्ड देखे 0400, एक वीआईपी नंबर प्लेट जैसा स्कोर कार्ड, लेकिन उसमें 2 दर्शनीय कैच मनोज जोशी और पिंटिया द्वारा। जॉनसन ने एक बढ़िया कैच लिया, योगेश भगत ने एक बहुत अच्छा रनआउट किया। फील्डिंग का स्टैंडर्ड बहुत हाई क्लास रहा है आज यहां पर वरद स्वस्तिक का। उमर 11 दबाव में, नए ओवर की शुरुआत जॉनसन द्वारा। इस बार राउंड द विकेट पहली गेंद ओवर पिच थी, ड्राइव किया इजाज ने, उनका स्ट्रॉन्ग जोन में आती हुई गेंद, 1 रन का इजाफा, स्कोर आगे बढ़ता हुआ 13, 4 खिलाड़ियों के नुकसान पर। पहला विकेट 1 पर, दूसरा 7 पर, तीसरा 12 पर, चौथा 12 पर। पहला विकेट रवि लिंगाला 0 पर, दूसरा उमर 4 पर, तीसरा भावेश 0 पर, चौथा पिंटू पारचा 0 पर। तो मैदान में आज के दिन दूसरी ऐसी घटना हुई जब अब विक्रोलियंस के बल्लेबाजों ने दौड़कर 4 रन लिए। पहले हमने देखा था इजाज और उमर ने 4 रन दौड़कर पूरे किए थे, जब उमर खान के स्ट्रोक को मिड विकेट पर 4 रन दौड़कर बनाए गए थे। स्कोर अब इस वक्त पहुंचा है 13 पर 4। विक्रोलियंस इस वक्त बहुत अच्छी स्थिति में चलते हुए तीसरे ओवर की शुरुआत हो चुकी है। अब तक 32 रन 1 विकेट के नुकसान पर। इस बार फ्लिक कर दिया है, जयेश पाटिल ने अच्छा अनुमान लिया था, गेंद का प्लेसमेंट इस तरह रखी थी कि 1 को 2 में तब्दील कर सकते थे, बिल्कुल इस तरह खेलना होगा। चार और 6 रन नहीं बन पाते हैं तब 1 और 2 के लिए कोशिश लाजमी है। स्कोर आगे बढ़ता हुआ 15। इजाज 9 पर खेल रहे हैं, बहुत अच्छी पारी इजाज द्वारा, और उनका साथ निभाते हुए जयेश पाटिल, जेपी। जॉनसन जिन्होंने अपने पहले ओवर में 6 रन दिए थे, 1 विकेट हासिल किया था, अपना दूसरा और पारी का ये तीसरा ओवर। इस बार बैट्समैन और विकेटकीपर दोनों को बीट करती हुई गेंद जा रही है लगभग बाउंड्री लाइन के करीब, और इसके पहले फील्ड होती। 2 रन दौड़कर पूरे किए गए थे और अंपायर कल्याणी घोरपड़े बॉलर एंड से वाइड बॉल दे रहे हैं, यानी कि कुल मिलाकर 3 रनों का फायदा होता हुआ उमर 11 18 पर 4 विकेटों के नुकसान पर 18 for 4। आप देख रहे हैं विक्रोलियंस द्वारा आयोजित रेनी रबर बॉल क्रिकेट टूर्नामेंट, जिसमें 16 टीमें खेल रही है। 1 लाख रुपए प्रथम पारितोषिक है, द्वितीय पारितोषिक 50,000 रुपए और ट्रॉफी। कल ही पुण्य नगरी में आपने इस टूर्नामेंट की जानकारी को पढ़ा होगा। तो अब स्कोर हो चुका है 18। उमर 11 18 पर 4। जॉनसन, इस बार जॉनसन की एक गेंद और बढ़िया अंदाज में खेला गया ये गोल्फ शॉट, और जेबी का जबरदस्त छक्का। पहला सिक्सर जेबी के बल्ले से आता हुआ बिल्कुल बल्ले के नीचे मिडिल स्टंप पर दिया था, और जेबी के बल्ले से लगने वाला जबरदस्त छक्का, और उमर 11 के खिलाड़ियों के चेहरे पर अब पेप्सोडेंट स्माइल। स्कोर आगे बढ़ता हुआ 24 पर। कहां 12 पर 4 और अब देखें तो सीधा 24 पर 4। कंसोलिडेशन बहुत अच्छा किया है। जयेश पाटिल आते ही छा चुके हैं। जॉनसन की पहली खराब बॉल थी मिडिल स्टंप पर, और जेपी की आईसाइट इतनी पावरफुल है केवल टाइमिंग के बलबूते पर।
इस बार थोड़ा अवे फ्रॉम द बॉडी खेलने का प्रयास था। सतीश कुरूप और सुशांत मांजरेकर आप देख रहे हैं विक्रोलियंस और पात्रे 11 अलीबाग के मैच में, और शशि साटम और कल्याणी घोरपड़े को आप देख रहे हैं वरद स्वस्तिक और उमर 11 के मैच में अंपायरिंग करते हुए। जॉनसन की अगली गेंद स्टंप्स के करीब आकर इस बार भी जेपी ने हरकत ली, बॉल काफी समय हवा में छलांग लगा दी थी, वहां पर हाथ से कैच छूटा, लेकिन उस छलांग को मैं सलाम करना चाहूंगा। पिच नंबर 1 पर 2 बीमर डालने के बदौलत बॉलर को बैन किया गया, और वहां पर क्या डाइव लगाया था। वहां पर गणेश ने जो छलांग लगाई थी, मुझे स्लेजेंगर का लोगो याद आ गया। स्लेजेंगर के लोगो में जो चीता है, बिल्कुल वैसा डाइव किया था। जेपी की पारी समाप्त हो सकती थी, लेकिन जेपी को आयुष्मान भव का आशीर्वाद और स्कोर आगे बढ़ता हुआ 27 पर 4। जयेश पाटिल का स्कोर 8, अब स्कोर हो चुका है 26 पर 26। इस बार कारपेट ऑन ड्राइव, नजरें झुकाकर लगाया गया वो ड्राइव था, बहुत अच्छा क्षेत्ररक्षण, 1 रन पूरा किया जयेश पाटिल ने। स्कोर आगे बढ़ता हुआ 27 रन 4 विकेटों के नुकसान पर। चौथा विकेट 12 पर गिरा था। 15 रनों की पार्टनरशिप। ओवर यहां पर समाप्त हो रहे हैं 3। जॉनसन ने अपने 2 ओवर पूरे किए हैं। 3 ओवर की समाप्ति पर स्कोर है 27 रन 4 विकेट के नुकसान पर। 6 ओवर का मुकाबला। पिच नंबर तो आगे का आंखों देखा हाल आप लोगों तक लेकर आ रहे हैं मेरे काबिल दोस्त चंद्रकांत शेटे मराठी में। धन्यवाद हरीश पंड्या सर। विक्रोलियन्स विक्रोळी आयोजित भव्य पावसाळी क्रिकेट स्पर्धा, अर्थातच गेली 16 वर्ष या मैदानामध्ये 2 षटकांमध्ये 40 धावा झालेल्या आहेत। 3 षटकांमध्ये 40 धावा झालेल्या आहेत। विक्रोलियन्स विक्रोळी संघाच्या 1 गडी गमावला गेलेला आहे। तर गेली 16 वर्ष आपण या मैदानामध्ये रबर बॉल क्रिकेटचा घमासान अनुभवत असतो। संपूर्ण मुंबई आणि मुंबईच्या आजूबाजूच्या सर्व शहरांचं लक्ष विक्रोळीच्या या संभाजी मैदानावर लागलेलं असतं, कारण या ठिकाणी पावसाळी क्रिकेटचं घमासान पाहायला मिळत असतं। अर्थातच विक्रोलियनच्या माध्यमातून सुरू असणारा हा पावसाळी क्रिकेटचा मुंबईतील एक सर्वोच्च सोहळ्यांपैकी एक यावर्षी सुरू होतोय। दोन्ही आज मात्र पहिला दिवस या स्पर्धेचा। 3 दिवस ही स्पर्धा रंगणार आहे, आणि या वर्षीचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर यावर्षी ही स्पर्धा पहिल्यांदाच रबर बॉलच्या इतिहासात एक विक्रम झालेला आहे, एक इतिहास असणार आहे। कारण लीग पद्धतीच्या मॅचेस तर पाहूया, हे पावसाळी क्रिकेट आहे। या पावसाळी 4 धावा धावून पूर्ण केल्या गेलेल्या आहेत, आणि 1 धाव शॉट कळवत आहेत पंच। 3 धावा या ठिकाणी मिळतील। पुढचा चेंडू काही साखूट टप्प्याचा चेंडू होता, पंच स्वैर चेंडू ठरवत आहेत। व्हाईट बॉल या ठिकाणी घोषित होतोय। 1 धाव मिळेल क्रीडांगण क्रमांक 2 वर। तर एका वेळेला 2 ठिकाणी मॅचेस सुरू आहेत, एक वेगळं क्रिकेट पाहायला मिळत आहे। आणि आमच्यामध्ये उपस्थित झालेले आहेत, घेतला 43 धावा धावपलकावर क्रीडांगण क्रमांक 1 वर। तर आमच्यामध्ये असं व्यक्तिमत्व उपस्थित आहे, अर्थातच संपूर्ण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ओळख म्हणून संपूर्ण मुंबईना त्यांना अक्षरशः डोक्यावर घेतलं असं व्यक्तिमत्व जयंत दांडेकर सर आमच्यामध्ये उपस्थित आहेत। समाजसेवेचं व्रत मात्र त्यांनी हाती घेतलेलं आहे, असं व्यक्तिमत्व आमच्यामध्ये उपस्थित आहे। सर आपलं हार्दिक असं स्वागत। तर पावसाळी क्रिकेट एक वेगळं क्रिकेट, कितीही पाऊस आला, मुसळधार पाऊस जरी आला तरी क्रिकेट थांबणे नाही, आणि हे केवळ मुंबईमध्ये होतं। कारण मुंबई हे जगातील असं एकमेव शहर असेल ज्या शहरामध्ये कधीच क्रिकेट थांबत नाही। उन्हाळा, हिवाळा, पावसाळा, 3ही ऋतूमध्ये केवळ क्रिकेट 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 आणि केवळ क्रिकेट पाहायला मिळत असतं। हो, सुंदर चेंडू पाहायला मिळतोय खोलवर टप्प्याचा। यष्ट्या उद्ध्वस्त केल्या जात आहेत, मनीष बाद होत आहेत क्रीडांगण क्रमांक 1 वर, तर क्रीडांगण क्रमांक 2 वर जातोय। पुणे शहरात, पुणे जिल्ह्यातील इंदापूरचा सुपरस्टार मैदानात दाखल झालाय, अर्थातच एजाज कुरेशी। क्रिकेट थांबणार नाही, बरोबर आहे। हवामान खात्याचे अंदाज चुकतील। बिग हिट करण्याचा प्रयत्न, समोरच्या दिशेने मारलेला फटका एजाज कुरेशीच्या बॅटमधून निघतोय, आणि एजाज कुरेशी जो इंदापूर पुण्याचा खेळाडू आहे बाद होऊन माघारी परतोय।
उमर 11 संघाला पडलेला आणखीन एक धक्का. नवी मुंबईचा वरद आणि स्वस्तिक या संघाने आतापर्यंत उमर 11 या बलाढ्य संघाच्या विरुद्ध केलेली जबरदस्त कामगिरी आणि आणखी एका विकेटचं पतन होताना पाहायला मिळत आहे. अर्थातच एजाज बाद होत आहेत. खेळामध्ये कधी काय होईल याचा मात्र नेम नाही, असा तुमच्या आमच्या सर्वांचा लाडका खेळ क्रिकेटचा खेळ. या खेळाचे खूप रंग आहेत, खूप छटा आहे, परंतु आपण रबर बॉल सध्या पाहतोय, पावसाळी क्रिकेट पाहतोय. अर्थातच पावसाळी क्रिकेटचं मुंबईतील एक सर्वांचं आवडतं ठिकाण अर्थातच विक्रोळी कन्नमोर नगरचं संभाजी मैदान अर्थातच सर्कल मैदान. या सर्कल मैदानामध्ये आणि माझं देखील दरवर्षी पावसाळ्यामध्ये या ठिकाणी लक्ष्मण मित्र मंडळाची स्पर्धा असू देत, विक्रोळींची स्पर्धा असू देत, विक्रोळी कन्नमोर नगरला येणं होतं आणि तब्बल 1 वर्षानंतर पुन्हा एकदा विक्रोळी कन्नमोर नगरमध्ये पावसाळी क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं स्वागत. पाणी विकेट नंबर 1 वर पाणी पोचवायचं आहे, तर सर्वांची कसरत आहे, कारण पावसाळ्यात क्रिकेट खेळायचं आहे, चिखलाचा सामना करायचा आहे, पावसाचा सामना करायचा आहे, निसरड्या मैदानाचा सामना करायचा आहे. या प्रतिकूल परिस्थितीला समरूप होऊन खेळावं लागतं आणि जो या सर्वांवर मात करतो तो विजेता होत असतो. बिग हिट करण्याचा प्रयत्न मंगेश वैती, माहुल कोळीवाड्याचा सुपरस्टार, त्याच्या बॅट मधून निघालेला खणखणीत षटकार, चेंडू जातोय सीमारेषा पार, षटकार 6 धावांसाठी. मंगेश वैती जो माहुल कोळीवाड्यातील एक कोळी युवक आहे, अर्थातच मासेमारी हा त्याचा प्रमुख व्यवसाय देखील आहे, नेवल डॉकयार्ड संघाचा तो कर्णधार देखील आहे, परंतु विक्रोलियन संघात खेळतो आणि स्थानिक मात्र गणेश 11 माहुल संघात खेळत असताना चांगली कामगिरी आणि तदनंतर मात्र गेली काही वर्ष व्यावसायिक क्रिकेट विक्रोलियनसाठी खेळत असतो. तर क्रीडांगण क्रमांक 2 वर मात्र आपण येऊया, ज्या ठिकाणी भिवंडीचा वंडर बॉय अर्थातच जयेश पाटील फलंदाजी करतोय. हो, पुढचा चेंडू देखील अतिशय सुरेख पाहायला मिळतोय. पदललित होणं गरजेचं आहे. आखू काहीसा गुडलेन स्पॉटवर चेंडू टप्पा पडल्यानंतर काहीसा खाली राहतोय आणि निर्धाव चेंडूची सांगता होते चटक क्रमांक 14 सुरू असताना. तर यष्ट्यांच्या मागे तुम्ही पाहू शकता राम पोळ आहेत. अर्थातच नवी मुंबई पोलीससाठी क्रिकेट खेळणारं हे व्यक्तिमत्व, मॅचलेससाठी क्रिकेट खेळणारं हे व्यक्तिमत्व आणि हाँगकाँगला जाऊन देखील 6 साईड क्रिकेट खेळून येणारे हे व्यक्तिमत्व, कीपरच्या भूमिकेत आपण त्यांना पाहतोय राम पोळ. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले, काकीसा आखूट टप्प्याचा चेंडू होता, पॉईंटच्या दिशेने तटवला जातोय, क्षेत्ररक्षक येत आहेत त्या ठिकाणी चपळतेने, 1 धाव पूर्ण, 5व्या धावाची संधी आणि एकाच. तर हे सर्व वातावरणाचा तुम्हाला सामना करावा लागतोय. फलंदाजीसाठी सज्ज झालाय अकबर, अंधेरीचा अकबर स्ट्राईकवर, नॉन स्ट्राईकला भिवंडीचा जयेश पाटील. गोलंदाजीसाठी बॉलरचं नाव काय? संदेश. गोलंदाजीसाठी नवी मुंबईचा संदेश सज्ज होतोय. तर क्रीडांगण क्रमांक 1चा देखील आम्ही आढावा घेणार आहोत. त्या ठिकाणी मंगेश वैती आणि त्याच्या बरोबरीने रणजीपटू शशिकांत कदम हे फलंदाजी करत आहेत क्रीडांगण क्रमांक 1 वर, ज्यांनी महाराष्ट्रासाठी रणजी क्रिकेट देखील खेळण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. पुढचा चेंडू संदेशचा काहीसा आखूट टप्प्याचा चेंडू हळूवार पद्धतीने येतोय, फुटवर्क होऊ शकला नाही, निर्धाव चेंडू. नवी मुंबईच्या गोलंदाजांनी खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली आहे, कारण 4 षटकं संपलेली आहेत आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 30 धावा 4 षटकांच्या समाप्तीनंतर. क्या बात आहे. संदेशचं कौतुक होणं गरजेचं आहे. 2 षटकं टाकली, 3 विकेट घेतल्या आणि केवळ 9 धावा दिलेल्या आहेत या गोलंदाजाने. अप्रतिम कामगिरी. आणि विक्रोलींच्या मात्र 55 धावा होत आहेत. LBWचं अपील केलं गेलं, पंचांनी उचलून धरलं, दिलीप करगुटकरला यश मिळत आहे आणि क्रीडांगण क्रमांक 1 वर मात्र यश मिळत आहे. अर्थातच विकेट जातोय तो मंगेश वैतीचा. तर प्रेक्षकांना थोडीशी दिलगिरी देखील असणार आहे, कारण एकाच वेळेला 2 विकेटचं समालोचन करायचंय, परंतु आमच्याकडून जेवढं जास्त तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल तेवढं पोहोचवण्याचा प्रयत्न जरूर करू, कारण क्रीडांगण क्रमांक 1 वर धावसंख्या झालेली आहे ती 55 आणि क्रीडांगण क्रमांक 2 वर धावसंख्या झालेली आहे ती 30 धावा. 4 आणि यूट्यूबच्या द्वारे जे काही आमचे प्रेक्षक सकाळपासून यूट्यूबवर मॅच पाहत आहेत, घर बसल्या पावसाळी क्रिकेटचा आनंद घरात बसून घेत आहेत, त्यांच्या देखील मी हार्दिक असं स्वागत करतो, कारण यूट्यूबच्या माध्यमातून ही क्रिकेट स्पर्धा लाईव्ह दाखवली जाते इंटरनेटवर. मंगेश पुढचा चेंडू बिग हिट करण्याचा प्रयत्न, मोठा फटका, जयेश पाटीलच्या बॅट मधून निघाला फटका, आणखीन एक खणखणीत षटकार भिवंडीच्या वंडर बॉयच्या बॅट मधून सीमारेषा पार. 2 षटकार जयेश पाटील ठोकतोय. आपल्या संघासाठी भरीव कामगिरी. तर मंगेशच्या गोलंदाजीवर केलेला प्रहार आहे.
तर पुढचा चेंडू काहीसा आखूड टप्प्याचा होता. क्रीडांगण क्रमांक 1 वर शांतू जालपूर चेंडू खेळण्यासाठी सज्ज झालाय. मंगेश गोलंदाजीसाठी खोलवर टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता कव्हरच्या दिशेने. अतिशय सुंदर फटका. संदेश त्या ठिकाणी जात आहेत. चेंडू पकडतायत. एकच धाव मिळेल. तर पाऊस पडल्यानंतर क्रिकेट थोडंसं वेगळं होतं. डिफरंट क्रिकेट पाहायला मिळतं. तेवढं गोलंदाजाकडे तेवढं काही नसतं जेवढं पाऊस सुकी विकेट असताना. कारण ग्रीप तुम्हाला चेंडूची ग्रीप पकडायची आहे, तुम्हाला रनअप घ्यायचा आहे आणि फलंदाजाला देखील फुटवर्क करायचं आहे. या सर्व गोष्टी पाहायला मिळत नाहीयेत. मंगेश साळुंके पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. अकबरसाठी यानंतरच्या मॅचेस आपण टॉसला बोलूयात का कॅप्टन? मंगेशचा पुढचा चेंडू. तर पावसाळी क्रिकेट म्हटलं की पार्ल्याच्या स्पर्धेची आठवण होते, ज्या ठिकाणी पार्ले टिळक मॅचले स्पोर्ट्स अँड कल्चरल फाउंडेशनच्या माध्यमातून गुलाब जोशी साहेबांच्या माध्यमातून जी क्रीडा स्पर्धा व्हायची अक्षरशः इतिहास लिहिला गेला होता. आणि पावसाळी क्रिकेट म्हटलं की पार्ले टिळक ही स्पर्धा आठवायची. पावसाळी क्रिकेटची वेगवेगळी केंद्र सध्या देखील तयार झाली आहेत. म्हणजे तुम्ही घाटकोपरचं भटवाडी असेल, विक्रोळीचं कन्नामोर नगर असेल, कोलगेट बांद्र्याचं कोलगेट मैदान असेल आणि परेलचं नरे पार्क मैदान असेल, MHB कॉलनी बोरिवली असेल, या परिसरामध्ये देखील सध्याच्या घडीला देखील चांगल्या क्रीडा स्पर्धा पावसाळी क्रिकेटच्या पार पडत असतात. हो, पुढचा चेंडू टप्पा पडतोय, काहीसा खाली राहतोय. हे कौशल्य आहे. हे पावसाळी क्रिकेटमध्ये तुम्हाला हे पाहायला मिळतं. अचानकपणे चेंडू बाउन्स होतो किंवा अचानकपणे कधी खेळाडू घसरेल, पाय निसरेल हे याची गॅरंटी नाही. आणि अनिश्चितता पाहायला मिळत असते. कधी एखादा चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक येणार आणि अचानकपणे त्याचा पाय सरकतो, झेल सुटतो. कधी एखादा चेंडू असं वाटतं आपल्याला मारता येईल परंतु अचानकपणे खाली राहतो. हे सर्व आपल्याला पावसाळी क्रिकेटमध्ये पाहायला मिळत असतं. पावसाळी क्रिकेटला मुंबईला खूप मोठा वारसा आहे. कांगा लीग स्पर्धा देखील जगातली एकमेव पावसाळी क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळत असते. चेंडू हवेत जातोय. जयेश पाटीलचा क्षेत्ररक्षक चेंडूवर येत आहेत. स्वतःला सावरलं शेवटच्या क्षणी आणि चेंडूचा थ्रो केला गेलाय. 1 धाव मिळते. धावसंख्या 1 ने पुढे जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 39 धावांवर. मंगेश टायगर्स आणि तर पुजारी टायगर्स आणि ट्रायडंट नवी मुंबई टॉस साठी यायचं आहे. आणि त्याचबरोबर UK टायगर्स क्रीडांगण क्रमांक 1 वरचा स्कोर आहे 57 धावा. षटकं संपलेली आहेत. ती 5 षटकं संपलेली आहेत. 57 धावा क्रीडांगण क्रमांक 1 वर. आणि क्रीडांगण क्रमांक 2 वर षटकं झालेली आहेत. ती 5 झालेली आहेत आणि 41 धावा झाल्या आहेत. म्हणजे तुम्ही अतिशय बरोबरने गोलंदाजी देखील सुरू आहे. जास्त वेळ घेत नाही. दोन्ही टीम्सने क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने तेवढाच वेळ घेतलेला आहे. तर शेवटचं षटक पाहूया. या शेवटच्या षटकात उमर 11 संघाला मात्र आता कुठेतरी धावांची आवश्यकता आहे. मॅजिक फिगर 50 गाठावी लागणार आहे उमर 11 संघाला. पाहूया तिथपर्यंत जाऊन पोहोचतायत का. तर दुसऱ्या बाजूला विक्रोलियन्सने चांगली उचल घेतलेली आहे आणि 57 धावांपर्यंत जाऊन पोहोचले. आणि आता कुठे जरी 10-12 धावा आल्या तर एका समाधान स्थळी ते सुखरूप स्थळी ते जाऊन पोहोचू शकतील. तर शेवटचं षटक घेऊन कुणाला पाचारण केले जाते पाहिजे. दोन्ही विकेटवर क्रीडांगण क्रमांक विक्रांत चव्हाणला क्रीडांगण क्रमांक 1 वर आमंत्रित केलं गेलं. अंधेरीच्या DN नगरचा खेळाडू भवन्स महाविद्यालयात शेवटच्या वर्षात शिकत देखील असताना क्रिकेटमध्ये देखील गेली 2 वर्ष चांगली कामगिरी करतोय विक्रांत चव्हाण. दोन्हीकडे लास्ट ओव्हर. आणि रामपोळ गोलंदाजीसाठी येतात क्रीडांगण क्रमांक 2 वर जयेश पाटीलसाठी.
हा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने तटवण्याचा प्रयत्न होता, बॅटच्या मधोमध काही चेंडू येऊ शकला नाही. एक धाव पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जयेश पाटील. आता मात्र सर्वांच्या नजरा जयेश पाटीलवर असणार आहेत. उमर 11 संघाच्या डावाला जर कोणी आकार दिला असेल तर त्याचं नाव जयेश पाटील आहे, कारण त्याचे 2 षटकार उमर 11ला कुठेतरी मॅच मध्ये थोडेफार प्रमाणात घेऊन आलेले आहेत. आणि आता मात्र उमर 11 संघाला जी मॅजिक फिगर आहे 50-55 पर्यंत जायचं असेल तर जयेश पाटीलचं मैदानावर टिकून राहणं आणि पुढील 5 चेंडूंचा सामना कशा प्रकारे करतो त्याच्यावर अवलंबून आहे. तर एक वर जाऊयात पुन्हा एकदा. विक्रांत चव्हाण सामना करील शंतू जालपूर. हा चेंडू एक वेगळा फटका, जयेश पाटीलचा जो आवडता फटका आहे, अर्थातच रिव्हर्स स्वीपचा फटका खेळण्याचा प्रयत्न. परंतु रामपोळ अनुभवी खेळाडू आहेत. रामपोळ यांच्याविषयी सांगायचं झालं तर हाँगकाँगला, नवी मुंबई पोलीससाठी हाँगकाँगला गेले होते 2 वर्षापूर्वी आणि त्या ठिकाणी देखील सुरेख कामगिरी त्यांच्या माध्यमातून झाली होती. आणि सुरुवात जर पाहिली तर मुलुंडच्या काही संघांमधून खेळता खेळता मात्र मॅचलेस संघांमध्ये देखील त्यांनी काही काळ क्रिकेट खेळलेलं आहे, गाजवलेलं आहे. तेच गोलंदाजी करसाठी येत आहेत. तर क्रीडांगण क्रमांक 1 वर शांतू जालपूर माघारी परत आहेत. तर 2 वर पुन्हा एकदा आपण येतोय. आणि रामपोळ यांनी आपला अनुभव पणाला लावलाय. अखूट टप्प्याचा चेंडू बॅटची कडा घेतली गेली आहे आणि यष्टीरक्षकाच्या हातात चेंडू जाऊन विसावतोय. विकेटचं पतन. अर्थातच जयेश पाटील ज्याने 22 धावा आपल्या संघासाठी केल्या, 11 चेंडूमध्ये 22 धावा या टॉनिकच्या स्वरूपात होत्या. शेवटचं षटक सुरू असताना तर फलंदाजीसाठी मैदानात जातोय मित्रांनो महाराष्ट्रातील सर्वाधिक वेगवान गोलंदाज फलंदाजाच्या भूमिकेमध्ये मैदानात जातोय विजय पावले. सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील मांगले गावचा सितारा फलंदाजीसाठी मैदानात चाललाय. अर्थातच मांगले एक्सप्रेस म्हणून देखील ओळखला जातो. ग्रामीण भागातून येऊन आज मात्र संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेट विश्वावर आपल्या नावाचा परचम नक्कीच पाहायला मिळतोय त्याच्या माध्यमातून 43 उमर 11. तर पाहूया सांगली एक्सप्रेस मैदानात दाखल होतोय, परंतु फलंदाजीसाठी गतवर्षीची PTPLची फायनल मॅच अक्षरशः फलंदाजीच्या जोरावर गाजवली होती ज्या खेळाडूने फलंदाजीसाठी मैदानात दाखल झालाय. तर विजय पावले सज्ज फलक, रामपोळ आपला अनुभव पणाला लावत आहेत, काहीशी अखूट टप्प्याची गोलंदाजी करतायत. पुन्हा एकदा तेच पाहायला मिळत आहे. शॉर्ट ऑफ गुडलँड स्पॉटवरचा चेंडू, परंतु आता मात्र दिशा चेंडूची हरवली. पंचांनी मात्र स्वैर चेंडू घोषित केलाय. शशी साटम पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. सुरेख फटका, हेलिकॉप्टर दिलेश देवरुखकरच्या बॅटमधून निघालेला फटका क्रीडांगण क्रमांक 1 वर हेलिकॉप्टर पद्धतीचा परळची रन मशीन अर्थातच दिलेश देवरुखकरच्या बॅटमधून निघालेला चौकार क्रीडांगण क्रमांक 1 वर. आता मात्र 2 वर येऊयात. तर 64 धावा विक्रोल यांच्या झालेल्या आहेत. बिग हिट, मोठा फटका, बिग 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 हिट, परंतु क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि सोडलेला झेल. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं आणि मोकेच्या क्षणी सोडलेला झेल. 2 धावा जरूर देऊन गेल्यात. फटका मोठा होता, परंतु या फटक्यावर राहुल शेट्टीच्या माध्यमातून सुटलेला झेल. कारण वाऱ्याची दिशा जर तुम्ही पाहिली तर पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहणारे वारे चेंडू जर मिडल जरी झाला होता, चेंडू थोडासा आतमध्ये घेऊन आला आणि तो सीमारेषेच्या बाहेर न जाता आतमध्ये आला. तर विजय पावलेने मात्र जो ज्या पद्धतीने सांगलीचा खेळाडू आहे त्या पद्धतीने आणि जो ज्यासाठी तो प्रसिद्ध आहे धडाकेबाज फलंदाजीसाठी त्याची चुणूक दाखवली पहिल्या चेंडूवर. हा चेंडू फाईन लेगच्या दिशेने तटवण्याचा प्रयत्न होता. काहीसा अखूट टप्प्याचा चेंडू, 1 धाव पूर्ण केली जाते. पाहूया दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो. एका क्षेत्ररक्षक येत आहे चेंडूवर, चेंडूची फेक केली जाते आणि 2 धावा दरम्यानच्या काळात या ठिकाणी पूर्ण होत आहे. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 48. कौतुक करावं लागेल नवी मुंबईच्या गोलंदाजांचं, क्षेत्ररक्षकांचं. 48 धावांवर बलाढ्य उमर 11 संघाला 6 षटकांमध्ये थांबवलेलं. एक बाकी आहे, माफ करा, एक चेंडू बाकी आहे.
48 एक बॉल बाकी आहे. रामपोळ यांचा पुढचा चेंडू निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी होते आणि 48 धावांवर हा धावफलक थांबला. 49 धावांची आवश्यकता. 49 धावांची तर 48 धावा झाल्यात. 49 धावांची आवश्यकता विजयासाठी असणार आहे. तर आणि दरवर्षीप्रमाणे आमचे शेखर मोहिते या ठिकाणी या क्रीडा स्पर्धेमध्ये काय कमी आहे का लक्ष देत आहेत. अजून देव मोहिते आलेले दिसत नाहीयेत, परंतु शेखर मोहिते जरूर आलेले आहेत. तर दोन्ही विकेटवरचा मी स्कोर सांगतोय. क्रीडांगण क्रमांक 1 वर विक्रोलियन संघाने धावा केलेल्या आहेत त्या 64 धावा केल्यात. 65 धावांची आवश्यकता आहे. क्रीडांगण क्रमांक 2 वर वरद आणि स्वस्तिक संघाला विजयासाठी उमर 11 संघाने जो धावफलक उभा केलाय 48 49 धावांची आवश्यकता आहे. टॉस साठी यायचंय पुजारी टायगर्स घाटकोपर वर्सेस ट्रायडंट नवी मुंबई अर्थातच रायगड. आणि दुसऱ्या बाजूला पुजारी टायगर्स आलेत. युके टायगर घाटकोपर वर्सेस नाणेफेकीसाठी नाणेफेकीचा कौल करण्यासाठी या ठिकाणी यायचंय रायना 11. दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती. चारही संघाच्या संघनायकांना विनंती टॉस साठी लवकर या. तर या ठिकाणी नवी मुंबईचे उद्योगपती राणा अंकल, उद्योगपती सुरेशजी राणा आपला ट्रायडंट नवी मुंबई संघ घेऊन या ठिकाणी उपस्थित झाले. तर राणा अंकल आपला या ठिकाणी हार्दिक असं स्वागत. बोलो ना, मी कॉमेंट्री करतो. थोडा फिजायला पाठवू चालेल ना. तर रायना 11 टॉस साठी यायचंय. युके टायगर टॉस साठी आलेली आहे आणि ट्रायडंट टॉस साठी यायचंय. पुजारी टायगर्स आलेले आहेत. हॅलो, हा लाईव्ह आहे टेनिस. पाठवली सगळ्या ग्रुपवर टाकली आहे. चालेल, सांगतो मी थोडंसं कॉमेंट्री करतो. थोडा फ्री ओके. तर टॉस साठी यायचंय रायना 11. सर्व टीमच्या मॅचेस ग्रुप बी च्या मॅचेस क्रीडांगण क्रमांक 2 वर होतील आणि ग्रुप ए च्या मॅचेस क्रीडांगण क्रमांक 1 वर होतील. त्यासाठी टॉस झालाय आणि त्या पद्धतीनेच मॅच खेळवण्यात येतील.
या स्पर्धेच्या माध्यमातून पंचांची कामगिरी करणारे टेनिस क्रिकेटमधील सर्वाधिक दिग्गज पंच सतीश कुरूप सर हे पंचांच्या भूमिकेत आम्ही त्यांना पाहतोय. सतीश कुरूप सर, आपलं विक्रोळी नगरीमध्ये हार्दिक स्वागत. त्याचबरोबरीने सुशांत मांजरेकर सर, ज्यांना मात्र खूप मोठा अनुभव आहे लेदर क्रिकेट खेळण्याचा, त्याचबरोबरीने टेनिस क्रिकेटचा खूप मोठा अनुभव, त्याचबरोबरीने पंचांच्या भूमिकेत आपण त्यांना पाहतो असतो. सुशांत मांजरेकर सर, शशी साटम सर, ज्यांना देखील खूप मोठा प्रदीर्घ अनुभव आहे, ते या ठिकाणी आपण त्यांना पाहतोय. त्याचबरोबर कल्याणी घोरपडे, नाही टॉससाठी ट्रायडंट नवी मुंबई, मी योगेश पवार, राणा अंकल टॉससाठी कर्णधार पाठवून द्या. निलेश परदेशी टॉससाठी कॅप्टन पाठवून द्या त्वरित. माझ्या मते संजय सोलंकी एकू आपण कर्णधारात त्वरित द्या. आणि मी रायना 11 सचिन कदम, सुमित ढेगडे दोघांपैकी कर्णधार त्वरित या ठिकाणी पाठवायचा आहे. सचिन कदम, सुमित ढेगडे. तर क्रीडांगण क्रमांक 1 वर संतोष नाणेकर यांचं देखील आम्ही कौतुक करणार आहोत. ओ हो, सुरेख चेंडू, आखूड टप्प्याचा चेंडू, टप्पा पडतो त्याचप्रमाणे बंदुकीतून ज्याप्रमाणे गोळी निघावी त्याप्रमाणे चेंडू बाउन्स होतोय आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. संजय सोलंकी टॉससाठी या. आणि रायना 11 सचिन कदम, सुमित ढेकळे आपण कोणीतरी दोघांपैकी एक लवकरात लवकर कर्णधार पाठवा. मी विनंती करेल संतोष, आपण स्टेज जवळ यायचं आहे. संतोष, इलेक्ट्रिशियन संतोष, कृपया आपण त्वरित या ठिकाणी यायचं आहे. आपली या ठिकाणी गरज आहे, लवकरात लवकर या ठिकाणी यायचं आहे. इलेक्ट्रिशियन संतोष. अरविंद राणा गोलंदाजीसाठी मात्र हुसेन पॉईंटच्या दिशेने चेंडू तटवला जातोय. सुलतानच्या माध्यमातून टाकला गेला हा चेंडू पॉईंटच्या दिशेने तटवला जातोय. तर गोलंदाजीसाठी सुलतान आलाय, जो कल्याणचा खेळाडू आहे. सातत्याने चांगली कामगिरी कल्याण परिसरामध्ये झाल्यानंतर टिंगडॉंग पुणे संघाने त्याची दखल घेतली प्रत्येकने. तदनंतर मात्र उमर 11 संघात गेली काही महिने खेळताना आपण या सुलतानला पाहतोय. सुलतान खान कल्याणचा खेळाडू गोलंदाजी मार्कवर आहे. तर फलंदाजीसाठी नवी मुंबईचा असा खेळाडू ज्याने गतवर्षीच्या हंगामामध्ये नवी मुंबईच्या क्रिकेटला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं, अरविंद राणा उर्फ सोनू फलंदाजीसाठी सज्ज होतोय. याच सोनूने मात्र माहुलच्या मैदानात वैयक्तिक 74 धावांची खेळी केली होती 5 षटकांच्या सामन्यामध्ये. तोच फलंदाजी करतोय. हा चेस्ट फटका मात्र बॅकफुटला जाऊन पॉईंटच्या दिशेने तटवण्याचा प्रयत्न होता. थर्डमॅनच्या दिशेने चेंडू गेला, 1 धाव पूर्ण केला जातोय. विकी मुंबईकर स्ट्राईकवर असणार आहेत. विकी मुंबईकर आणि सुमित ढेकळे टॉससाठी आलेत. तर रायना 11 साठी तर युके टायगर D2 पुजारी टायगर आणि ट्रायडंट आहे. ट्रायडंट संजय सोलंकी टॉससाठी या. सुमित ढेकडेला मात्र आपल्या आवडत्या मैदानात पाहाल तुम्ही, कारण याच मैदानामध्ये एका स्पर्धेमध्ये तब्बल 16 षटकारांची आतषबाजी केली होती 2 वर्षापूर्वी याच मैदानामध्ये, आणि मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरला होता. अंतिम फेरीच्या सामन्याला न येऊन देखील कदाचित. ऐश्वर्य सुर्वेच्या बॅटमधून निघाला फटका, चौकार वसूल केला जातोय क्रीडांगण क्रमांक 1 वर. हा चेंडू डावखुरी हाताच्या फलंदाजाने मात्र फाईन लेगच्या दिशेने तटवण्याचा प्रयत्न होतोय. विकी मुंबईकरच्या माध्यमातून 1 धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. पंच जो काही निर्णय असतील ते देतील. ऑलिएंडर्स आपण देखील सज्ज राहायचंय. तर आजचे सामने मी क्रीडांगण ग्रुप वाईज घोषित करतोय. पहिला सामना असेल विक्रोलियन्स आणि पत्रे 11 अलिबाग अर्थात उमेश 11. दुसरा सामना पुजारी टायगर्स वर्सेस ट्रायडंट. तिसरा सामना विक्रोलियन्स वर्सेस ट्रायडंट. चौथा सामना पत्रे 11 वर्सेस पुजारी टायगर्स. प्रीतम परबच्या बॅटमधून निघाला फटका होता, ऑन साईडच्या दिशेने जाईल. पावसाळी क्रिकेटमधील कॉलचा अभाव होता. पावसाळी क्रिकेट आहे, वेगळ्या वातावरणाला तुम्हाला सामोरं जावं लागतं. त्यावेळेला तुम्ही प्रीतमच्या कॉलकडे लक्ष दिलं नाहीत आणि धावत सुटले. ऐश्वर्य सुर्वे धावबाद. या ठिकाणी देखील 1 धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. दुसरी धाव देखील पूर्ण. नो बॉल घोषित केला जातोय. नवी मुंबईच्या क्रिकेटसाठी आजचा दिवस महत्त्वाचा असणार आहे, कारण मी विनायक अपराज यांचा आभारी आहे.
वरद लॉजिस्टिकचे जे सर्व आहेत उद्योगपती ते देखील या ठिकाणी आपल्या संघ घेऊन उपस्थित झालेले आहेत आणि उद्योगपती अरविंद राणा ते सुरेश राणा यांचा देखील आभारी आहे, ते देखील आपला संघ घेऊन उपस्थित झालेत. आता मात्र ही लढत पहा, दोन बाहुबली मधली लढत असणार आहे. दोन्ही कर्णधार बाहुबली 2 बाहुबली 1 आहेत. तर दोन्ही कर्णधारांकडे तुम्ही लक्ष वेधून घ्यायचंय. एक अमरेंद्र बाहुबली आणि एक महेंद्र बाहुबली आहे, असे दोन कर्णधार. गाठ पडली ठकाठका असं म्हटलं जातं. लक्ष ठेवा. तर क्रीडांगण क्रमांक 1 वर 10 धावा धाव फलकावर झाल्यात. 2 वर 49 धावांचा पाठलाग करायचा असताना पुढचा चेंडू शरीराचा वेध घेतोय. ट्रायडंट नवी मुंबई शेवटचा कॉल आहे. तुमचा कर्णधार आला नाही तर आपण पेनल्टीज पात्र असाल. मी 4 वेळा कॉल दिला आपल्याला. ट्रायडंट नवी मुंबई निलेश परदेशी. आपण शिस्तीकडे जाणं गरजेचं आहे. लांबून तुम्ही आलात आपलं हार्दिक स्वागत, परंतु वेळेवर तुम्ही टॉसला देखील येणं गरजेचं. टॉस करून घ्या. क्रीडांगण क्रमांक 1 वर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाल्या त्या 8 धावा आणि क्रीडांगण क्रमांक 2 वर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 11 धावा. इलेक्ट्रिशियन मंगेश आपण कुठे असाल तर यायचंय. तर या ठिकाणी तारीफ सय्यद यांचं देखील आगमन झालंय. 70 स्पोर्ट्सचे मालक आणि त्यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. हार्दिक असं स्वागत. विजय पावलेला तुम्ही पाहणार आहात. ज्या विजय पावलेने आपल्या वेगाच्या जोरावर संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावून सोडलेला आहे. मी प्रत्येक स्पर्धेमध्ये डिसिजन सातत्याने प्रत्येक स्पर्धेमध्ये सांगत असतो. टॉस करायला आपण 1 लाखाची स्पर्धा येतो, त्याच वेळेला आपला निर्णय घेऊन देखील यायचा असतो. हा तर निर्णय कळवा. तर विजय पावलेला तुम्ही गोलंदाजी करताना पाहाल. संपूर्ण महाराष्ट्राला ज्याच्या वेगाने वेड लावून सोडले. पाहूया पावसाळी क्रिकेटमध्ये कशा प्रकारची गोलंदाजी करतोय विजय पावले. गोलंदाजी मार्कवर अधिक वेगाने टाकला गोलंदाज. आजचा चेंडू मात्र वेगवान होता. फॉलो थ्रू मध्ये झेल होता, परंतु झेल मात्र सुटतोय. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. एक संधी निर्माण झाली होती. तेवढं सोपं नसतं फॉलो थ्रू मध्ये झेल घेणं, परंतु संधी निर्माण झाली होती. आपल्या वेगाने पहिल्या चेंडूवर प्रभावित करतोय विजय पावले. सांगली एक्सप्रेस. व्हाईट बॉल. दुसऱ्या अर्थात स्वैर चेंडू क्रीडांगण क्रमांक 1 वर. बिग हिट. मोठा फटका. बिग 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 हिट. चेंडू सीमा रेषा पार. षटकार. ही खासियत आहे रबर बॉल क्रिकेटची. तर अरविंद राणा का ओळखला जातो तर धडाकेबाज फलंदाजीसाठी ओळखला जातो आणि आज मात्र सांगलीच्या विजय पावलेच्या वेगावर टायमिंगने मात केली आणि चेंडू सीमारेषा बाहेर धुडकावून दिला. तर याला क्रिकेट म्हटलं जातं. आणि याच क्रिकेटच्या खेळामध्ये अरविंद राणा गतवर्षी का फॉर्मात होता, गतवर्षीचा टेनिस बॉल क्रिकेट का गाजवला त्याची चुणूक दाखवून देतोय. तर एका चेंडूवर गोलंदाज सरस ठरला होता तर दुसऱ्या चेंडूवर फलंदाजाने बाजी मारली. तर क्रिकेट खेळच मुळात असा आहे. कधी गोलंदाजाच्या प्रेमात करतो तर कधी फलंदाजाच्या प्रेमात पडतो तर कधी तो क्षेत्ररक्षकांच्या प्रेमात देखील पडत असतो. तर असा हा क्रिकेटचा खेळ, परंतु आम्हाला नेहमी आनंदच देत असतो. डेड बॉल.
फुलटॉस पद्धत चेंडू समोरच्या दिशेने चेंडू टोलावण्याचा प्रयत्न होतोय. प्रीतम परबच्या बॅटमधून निघाला फटका, परंतु पहा काय चौकार घोषित केला जातोय. प्रीतम परब जो क्रीडांगण क्रमांक 1 वर फलंदाजी करतोय, पावसाळी क्रिकेटमधील हा देखील एक माहीर फलंदाज ओळखला जातो. घाटकोपर भटवाडीच्या मैदानात लगातार 3 वर्ष मैदानाचा राजा हा पुरस्कार मिळवलाय. तर पाहूया समोरच्या दिशेने चेंडू टोलावण्याचा प्रयत्न, डीपेक्षा कव्हरच्या दिशेने चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे येणार तोपर्यंत दुसरी धाव विकी मुंबईकर आणि अरविंद राणा यांच्या माध्यमातून. तर चांगली फटकेबाजी या ठिकाणी केली जाते. चांगली गोलंदाजी तर झाली, चांगल्या गोलंदाजीला मात्र चांगल्या फलंदाजीची साथ लाभताना पाहायला मिळते आणि बऱ्याचशा गोष्टी त्यांच्या बाजूने घडताना पाहायला मिळत आहेत. आणखीन एक धाव, क्या बात आहे. 4 धावा धावून पूर्ण केल्या जात आहेत. परंतु इंटरनॅशनल क्रिकेटचा विचार केला तर ख्रिस गेल या फलंदाजाने एकदाही 3 धावा सुद्धा धावलेल्या नाहीयेत. एकेरी दुहेरी धावाच घेतल्यात किंवा षटकार चौकार मारलेत, परंतु या दोन्ही खेळाडूंनी नवी मुंबईच्या 4 धावा धावल्या. तर संघाची धावसंख्या 21 क्रीडांगण क्रमांक 2 वर. तर 1 वर आपण पाहूयात 16. हा चेंडू मात्र उसळता पाहायला मिळतोय. नो बॉल. अरविंद राणा हवेत चेंडू जातोय. पाहूया विजय पावले ज्याच्या गोलंदाजीवर षटकार मारला त्याने मात्र अरविंद राणाला बाद केलं. म्हणजे याला म्हणतात तू मला षटकार मारला तर तुझी विकेट देखील मीच काढणार आहे, आणि ते करून दाखवलं विजय पावलेने. आणि आपल्या वेगाच्या जोरावर अरविंद राणा जो घातक ठरू पाहत होता सोनू, त्याला माघारी पाठवलंय. परंतु त्या अगोदर अरविंद राणाने आपल्या संघासाठी 13 धावा ह्या मोलाच्या केलेल्या आहेत. ठिकाणी क्षेत्ररक्षक उभा कर, परंतु दुसऱ्या चेंडूवर व्यंकटेश प्रसादने मात्र आमिर सोईलचा त्रिफळा उद्ध्वस्त केला होता. 1996चा स्टेडियम तो किस्सा आपल्याला अजूनही कायम आठवतो, कारण चेन्नस्टॉमी बँगलोरमध्ये सुरू असणाऱ्या सेमीफायनलची लढत होती. आणि त्याच मॅचमध्ये आणखी गोष्ट, सिद्धूने चांगली फलंदाजी केली होती. धावसंख्या झालेली आहे ती 21-2 वर. आणि त्याच मॅचमध्ये जडेजाने मात्र वकार युनिव्हर्सिटीला स्लॉग ओव्हर्समध्ये चांगली फटकेबाजी केली होती. तर धावसंख्या क्रीडांगण क्रमांक 1 वर झाली 19. तर फलंदाजीसाठी क्रीडांगण क्रमांक 2 वर येतोय नवी मुंबईचा आणखीन एक उगवता सितारा. त्या सिताऱ्याचं नाव आहे राहुल शेट्टी. तर पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असेल. पंचांच्या निर्णयाची कोणी हुज्जत घालायची नाहीये. सर काय नो बॉल आहे का? वाईट बॉल. अधिक वेगाने टाकला विजय पावलेचा हा चेंडू निर्धाव जातोय. आपल्या वेगाच्या जोरावर बीट करतोय फलंदाजांना. दुसरं षटक मार्गस्थ असताना बाईच्या स्वरूपातील धाव क्रीडांगण क्रमांक 1 वर. 2 वर विजय पावले. अधिक वेगाने टाकला चेंडू विजय पावलेचा स्वैर ठरतोय. मी रवी चेंदवनकर लारा कुठे असेल तर विनंती आहे आपण स्टेज जवळ संपर्क साधायचा. रवी चेंदवनकर लारा. तर धावसंख्या झाली क्रीडांगण क्रमांक 2 वर. 2 षटकं संपली. धावसंख्या झाली 24.
अजूनही 25 धावांची आवश्यकता आहे. 24 चेंडूमध्ये 25 धावांची आवश्यकता. तर क्रीडांगण क्रमांक 23 धावा झाल्यात. तिसरं षटक सुरू असताना 23 धावा. तिसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर आणखीन एक भिवंडीचा जलद गती गोलंदाज, ज्याच्या वेगाने गतवर्षी ही स्पर्धा ओळखली गेली होती. एवढी अप्रतिम वेगवान गोलंदाजी झाली होती. भावेश पवार भिवंडीच्या गोरसई गावचा खेळाडू गोलंदाजी मार्कवर येतोय. तर क्रीडांगण क्रमांक 1 वर मात्र गिरीश. सुरेख फटका मात्र मारला जातोय. दीपेकच्या कव्हरच्या दिशेने चेंडू जातोय. एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न विकी मुंबईकर. 2 धावा. नवी मुंबईचा मुंबईकर धावतोय. धावसंख्या 2 ने पुढे गेली. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 26 धावांवर. आता मात्र प्रत्येक चेंडूवर एक धाव तरी घ्यावी लागणार आहे. विकेट करण्याचा प्रयत्न. समोरच्या दिशेने चेंडू टोलावला जातोय. एक धाव पूर्ण केली जाईल. पाहूया नो मॅन्स लँड क्षेत्रात जाऊन चेंडू पडतोय. धावा महत्वाच्या आहेत. आता या स्टेजला नवी मुंबईच्या टीमला धावा महत्वाच्या आहेत. त्या कशाही प्रकारे येऊ देत. आणि भावेशच्या चेंडूवर विकी मुंबईकर मात्र नेटाने फलंदाजी करतोय. अरविंद राणाने चांगली सुरुवात दिली आणि तदनंतर मात्र विकी मुंबईकर देखील चांगली फलंदाजी करतायत. गोलंदाजी मार्कवर भावेश. व्हाईट बॉल स्वैर चेंडू घोषित केला जातोय. आणखीन एक स्वैर चेंडू पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने चेंडू टोलावण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडूवर येत आहेत, परंतु आता चेंडू मात्र हातात जाऊन विसावतोय. विकी मुंबईकरचा हा फटका मात्र चुकलेला दिसतोय. धावसंख्या क्रीडांगण क्रमांक 2 वर धावसंख्या झालेली आहे ती 30 आणि क्रीडांगण क्रमांक 1 वर धावसंख्या झालेली आहे ती 24. तीन षटकांमध्ये 41 धावांची आवश्यकता क्रीडांगण क्रमांक 1 वर. पण मैदानात मात्र धडाकेबाज आतिश केदारे मैदानात उतरलाय, ज्याच्याकडे क्षमता आहे केव्हाही सामन्याचं पारडं बदलवण्याची. तर गोलंदाजीसाठी विक्रोळी संघाचा गोलंदाजीचा हुकमाचा एक अर्थातच राहुल राय. पहिला चेंडू पॉइंटच्या दिशेने आखूड टप्प्याचा होता, तटवला जातोय. एक धाव मिळेल. योगेश भगत गॅरो पॉइंटला चेंडू तटवला जातोय. एक धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. दुसरी धाव देखील पूर्ण केली. पाहूया तिसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी होतोय का, आणि तिसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण करतायत नवी मुंबईचे खेळाडू, अर्थातच वरद स्वस्तिक या संघाचे खेळाडू. सकाळच्या सत्रामध्ये मात्र जबरदस्त कामगिरी पाहायला मिळते.
पुन्हा एकदा स्वैर चेंडू पाहायला मिळतोय. विजयाच्या दिशेने मार्गक्रमण होताना पाहायला मिळतंय नवी मुंबईच्या संघाचं, कारण 49 धावा करायच्या धावसंख्या झाल्या ती 35 धावा, अजूनही 14 धावांची आवश्यकता आहे. बिग हिट कव्हरच्या दिशेने मारलेला अरविंद राणा, ब्रँडेड फटका कव्हरच्या दिशेने मारलेला खणखणीत राहुल शेट्टी, माफ करा, नवी मुंबईचा उगवता सितारा अर्थात राहुल शेट्टी. ज्या वेळेला कव्हर्सला षटकार मारला जातो फलंदाजाचा क्लास दिसून येतो आणि तो या ठिकाणी दाखवलाय. राहुल शेट्टीच्या बॅटमधून निघाला फटका. तर मी हरीश पांड्या सरांना विनंती करील, यानंतरच समालोचन त्यांच्याकडे मी घेऊन जातोय. व्हॉइस ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाणारे आणि गेली 30 वर्ष त्यांच्या आवाजाची जादू संपूर्ण भारतावर पाहायला मिळते आणि भारताबाहेर दुबईत जाऊन देखील गतवर्षी त्यांनी एक कारनामा केलेला आहे. तर खरोखर त्यांची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. हरीश पांड्या सर. हेलो, स्कोर 43. वरद स्वस्तिक को 6 रन चाहिए मुकाबला जीतकर 2 अंक हासिल करने के लिए. अनिकेत की ये गेंद इस बार बैकफुट पर जाकर खेल दिया 1 रन के लिए. स्कोर आगे बढ़ता हुआ 44 पर. बहुत अच्छा वरद स्वस्तिक का जवाब यहां पर. वरद स्वस्तिक के गेंदबाजों ने बहुत अच्छी गेंदबाजी की, जिसमें संदेश ने जो 3 विकेट लिए थे 9 रन देकर अपने 2 ओवर में वो कामयाब गेंदबाजी काम में आई. उमर 11 की बल्लेबाजी चरमरा सी गई और कमजोर स्कोर उन्होंने पहली पारी में खड़ा किया और दूसरी पारी में अब ये मैच को बचाना बहुत ही मुश्किल. अनिकेत की अगली बॉल इस बार बैकफुट पर जाकर एक्स्ट्रा कवर के ऊपर से खेल दिया है और बहुत ही बढ़िया कैच इजाज कुरैशी के हाथों में. ब्लाइंडर कैच जिसको कहा जाता है, उस तरह का हाथों को फैलाया, आते हुए गेंद को लिया, जैसे इलेक्ट्रिशियन दीवार में से बल्ब को निकालता है, बिल्कुल उस तरह बल्ब कैच. और यहां पर का जो मुकाबला चल रहा है 28 रन बने हैं, उसमें अब तक 3 खिलाड़ियों का विकेट गिर जा चुका है और ये ओवर चल रहा है चौथा. तो अब वरद स्वस्तिक के नए बैट्समैन का आगमन होता हुआ मनोज. अनिकेत की गेंद बल्ले का बाहरी सिरा और वहां पर कैच ड्रॉप होता हुआ. उमर खान स्वयं खड़े थे स्लिप में. देखिए, एक तरफ कैच छूटा, एक तरफ कैच पकड़ा गया. यही क्रिकेट का विरोधाभास है, कहीं खुशी कहीं गम. और वहां पर कैचिंग का गोल्डन रूल कोच जब कोचिंग करते हैं लेदर बॉल की तो सिखाते हैं, गैदर द बॉल विद ओपन पाम्स एंड सॉफ्ट हैंड्स. वो जो सॉफ्ट हैंड्स है वो वहां पर उमर खान नहीं रख पाए थे. इस बार बेहतर गेंद अनिकेत सानप की, लेकिन लेंथ भले ही अच्छी रही हो, लाइन खराब और वाइड बॉल. अंपायर कल्याणी गोरपड़े द्वारा. स्कोर आगे बढ़ता हुआ अब जाकर पहुंच चुका है 46 पर. मुकाबला जीतने के लिए टोटल टारगेट है 49 रनों का. अब केवल 3 रन चाहिए और मनोज और राहुल की जोड़ी उसे पूरा कर लेगी, इसमें कोई संदेह की बात नहीं होगी. इस वक्त 1 रन और. 2016-17 के साल की सबसे बड़ी टीम को
उद्घाटन के ही मुकाबले में पराजित करने जा रही है यहां पर वरद स्वस्तिक। 1 to go। रेनी क्रिकेट और टेनिस बॉल क्रिकेट का जो अप्रोच है ये अलग है। रबर बॉल को ग्रिप करना, टेनिस बॉल को ग्रिप करना, गीली टेनिस बॉल को पकड़ना और गीली रबर बॉल को पकड़ना, फील्डिंग के ऊपर पूरा गेम रबर बॉल क्रिकेट का डिपेंडेंट है। इस बार सबमरीन बॉल अनिकेत सानप का ओवर समाप्त होता हुआ, ओवर समाप्त हुए हैं कुल मिलाकर 4। अब 12 गेंदों में मुकाबला जीतने के लिए रन चाहिए, केवल 2 रन चाहिए। 12 बॉल में 2 रन, बहुत आसान सा काम है। अगले मुकाबले के लिए तमाम टीमें तैयार हो जाए। अन्ना पुजारी और ट्राइडेंट, पुजारी टाइगर्स और ट्राइडेंट, और दूसरी तरफ यूके टाइगर्स और रैना 11। यानी कि घाटकोपर के आप 22 वाघ देखेंगे मैदान में, 22 टाइगर्स एट अ टाइम, यूके टाइगर एंड पुजारी टाइगर्स। और उसके सामने आप देखेंगे ट्राइडेंट नवी मुंबई, वाइट बॉल। जैसा आप सब लोग जानते हैं, ट्राइडेंट नाम से उमर 11 ने सुप्रीमो चषक जीता और यहां पर ट्राइडेंट के तमाम खिलाड़ी आ चुके हैं। वाइट बॉल और इसके साथ ही मैच को जीतकर 2 अंक हासिल कर लिए हैं उमर 11 के सामने वरद स्वस्तिक 11 ने। अभिनंदन वरद स्वस्तिक, हार्ड लक उमर 11। तो उमर 11 और वरद स्वस्तिक के बीच में हुए मुकाबले के मैन ऑफ द मैच खिलाड़ी हैं संदेश। 2 ओवर 9 रन 3 विकेट। ये मैन ऑफ द मैच थोड़े समय बाद दिया जाएगा, बट अभिनंदन संदेश, जिन्होंने बहुत ही अच्छा संदेश अपनी टीम को दिया। और उमर 11